असतं. तर आज मी बनवते दाल बट्टी. तर त्याच्यासाठी मी गूळ, मीठ, तेल आणि जिरं आणि ओवाची पेस्ट करून घेतलेली, हे सगळं घेतलेले आणि त्याच्यात आता मी पाणी टाकलं आणि जे गूळ येतो चांगला वितळून घेताना हळद आणि मीठ पण टाकायचं असते, पण मी तो नंतर टाकला होता. तर हे बघा, सगळं मी जे गूळ येतो चांगला चुरून घेईल, पाण्यात चांगला मिक्स करून घेईल आणि त्याच्यानंतर मग मी याच्यात पीठ टाकेल. तर गूळ, मीठ आणि जिरं आणि ओवा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते. त्यानंतर मग हे जे माझं पीठ आहे मी थोडंसं जाडसर दळलं होतं आणि याच्यात ना मक्की आणि गूळ टाकून दळलेलं आहे हे आणि थोडंसं जाडसर दळायचं, ज्याच्याकडून ती बट्टी आपली चांगली येते. तर मग मी आता इथं माझ्या पाण्याचं जो मटेरियल घेतलं त्या हिशोबाने मी आता इथं ते पीठ घेईल आणि जेवढं आपण पीठ पाहिजे तेवढंच गूळ, मीठ आणि ओवा, जिऱ्याची पावडर घ्यायची असते. ते बघा एवढं मी घेतलेलं आहे. आता हे मी सगळं मिक्स करून एक कणिक करून घेईल. कणिक आपण नॉर्मलच करायची, जशी आपल्याला पोळींसाठी बनवतो तशीच, पण चांगली थोडीशी निंबर घ्यायची ही चांगली, कारण नंतर मऊ होत जाते ही. इथं आता माझी कणिक भिजली गेलेली तुम्ही बघू शकता, एकदम मऊ भिजली मी आणि हिला 5-10 मिनटं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी करायला लागेल. तर मग इथं मी आता छोटासा गोळा घेतला आणि तो मी आता हा लाटून घेतलेला आहे आणि याला मी आता वरून तेल लावून तुम्हाला बट्टी करून दाखवते. एक छोटासा गोळा घेतला तो मस्त बारीक लाटून घ्यायचा आणि नंतर मग या पद्धतीने त्याला असं फोड करायचं. ह्या पद्धतीने थोडं थोडं तेल लावत जायचं आणि फोड करायचं यायचं. हे बघा या पद्धतीने ही फोड करून घ्यायचं आणि मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा ही झाली आपली बट्टी तयार आहे. हे बघा किती छान झाली. हे बघा या पद्धतीने मागच्या साईडने हे बघा. तर या पद्धतीने मी बाकीचे सगळे आता बट्टे तयार करून घेईल आणि तुम्हाला दाखवते. तर मग इथं माझ्या सगळ्या बट्ट्या तयार आहेत. तिथं मी इडलीचं भांडं घेतलं, त्याच्यात त्याला तेल लावून घेतलं आणि तिथं वरून बट्टी ठेवून घेतली आणि तीही 5 मिनिटं वाफवून घेईल. बघा या पद्धतीने इथं मी पाणी ठेवलेलं, त्याच्यात एक मी लिंबू टाकेल अर्धा, कारण की लिंबू टाकल्यानंतर भांडं काळं पडत नाही. तरीही मी टाकून दिले मागच्या वेळेस आणि नंतर मी ही बट्टी माझी ठेवली आहे. इथं 15-20 मिनटं मी ठेवलेलं आणि ही बघा इथं माझी बट्टी तयार आहे. मी बाकीची कापून घेतलेली आणि ही बाकीची इथं हे केलेली. हे बघा बट्टी कापल्यानंतर कसे हे आले, रेड आले, ह्या पद्धतीने कापून घेईल. ही झाली आपली बट्टी तयार. ह्या पद्धतीने मी सगळे कापून घेईल आणि इथं मी तेल किंवा तूपमध्ये इथं तळून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. मी इथं तूप घेतलेलं तुपामध्ये मस्तपैकी खरपूस फ्राय करून घेईल आणि इथं आपली बट्टी तयार आहे, दाल बट्टी. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जी स्वामी समर्थ.